Hello everyone, welcome back to our channel Little Chef and Mom. आज मी पालक भात बनवते. त्यासाठी 2 वाट्या तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. आता पालक स्वच्छ धुवून घेते आणि कढईमध्ये काढून घेते. हातानेच त्याला थोडंसं तोडून घेते आणि कपभर पाणी साधारण टाकून गॅसवरती गरम करायला ठेवायचं. पाणी जास्त आपल्याला उकळायचं वगैरे नाही आहे. जस्ट गरम करायचं आणि गॅस बंद करून भाजी गरम पाण्यामध्ये तशीच थोडा वेळ ठेवायची. आता इथे कोथिंबीरसुद्धा घेते मी कट करून. शक्यतो सगळे हिरवे इन्ग्रीडियंट्स घ्यायचे. सिमला मिरची उभी कट करून घेते. टोमॅटो येथे वापरू नका. माझ्याकडे अर्धा होता म्हणून मी वापरते. पण शक्यतो वेगळ्या कलरचे इन्ग्रीडियंट जास्त नाही घ्यायचे. म्हणजे भाताला छान ग्रीन कलर येतो. बटाटा मोठा मोठा कट करून घेतलेला आहे मी. मटार पण आहेत माझ्याकडे. आणि आता भाजी व्यवस्थित अशी सॉफ्ट झाली आहे गरम पाण्यामध्ये. ती मिक्सरच्या जारमध्ये मी काढून घेते. त्याच्यामध्ये भरपूर सारं लसूण आणि हिरवी मिरची टाकते. मिरचीनेच काय तो तिखटपणा आपल्याला याला द्यायचा आहे. लाल तिखट वगैरे आपल्याला याच्यामध्ये वापरायचं नाही, जेणेकरून भाताचा रंग बदलेल. आता थोडंसं 2 चमचे पाणी घेऊन व्यवस्थित अशी बारीक पेस्ट मी करून घेते. आता परत एकदा मी याला मिक्सरमधनं व्यवस्थित असं फिरवून घेते. आता व्यवस्थित अशी एकसारखी प्युरी झालेली आहे. फोडणीसाठी जिरे, मोहरी, कांदा टाकलेला आहे. लसूण थोडासा कट करून टाकलेला आहे. आपण तसं प्युरीमध्येही लसूण वापरलेला आहे. व्यवस्थित मिनिटभर परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक एक इन्ग्रेडियंट्स आपल्याला टाकायचे आहेत. या भातामध्ये आपल्याला मसाले वापरायचे नाही आहेत, कारण मसाल्यांनी भाताचा रंग चेंज होईल. आपल्याला भाताला ग्रीन कलर द्यायचा आहे, जेणेकरून तो व्यवस्थित असा पालक भात वाटतो. आता कोथिंबीर अर्धी टाकली आहे मी परतताना आणि मटार आणि बटाटा जो पाण्यामध्ये घालून ठेवला होता तो टाकते. थोडंसं बटर मी येथे टाकते, त्याच्याने मस्त चव येते भाताला. 1 चमचा धने पावडर टाकलेली आहे. एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे. एक वेलची सोलून टाकलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. 2 चमचे साधारण येथे मी मीठ टाकले. तुम्ही अंदाजाने टाकू शकता. व्यवस्थित सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच त्यामध्ये आपली प्युरी टाकायची आहे. मिक्स करून घ्यायचं. मस्त असा ग्रीन कलर आलेला आहे त्याला आणि आपले भिजलेले तांदूळ त्यामध्ये टाकायचे. तांदूळ टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं. सगळं एकजीव झाल्याच्या नंतर तांदळाला सुद्धा असा ग्रीन कलर येतो. आता भाजी उकळलेलं पाणी आहे तेच मी मिक्सरच्या जारमध्ये टाकते आणि त्याला लागलेली जी प्युरी आहे ती सगळी व्यवस्थित काढून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता अर्धा लिंबू मी येथे पिळलेला आहे. आता पाणी तुम्ही बघू शकता की बिलकुल तांदळाच्या वरती वगैरे काही आलेलं नाही आहे. थोडंसं पाणी आपण सगळं काही एकजीव केल्याच्या नंतर अंदाजा घ्यायचा आणि बिलकुल तांदळाच्या वरती वगैरे पाणी येणार नाही अशा पद्धतीनेच त्याच्यामध्ये टाकायचं. कोथिंबीर टाकून एकसारखं करून घेते आणि मग मला थोडंसं पाणी कमी वाटतंय म्हणून मी आपण जे तांदूळ भिजवलेलं पाणी आहे तेच मी थोडंसं येथे टाकते. तांदूळ दिसले पाहिजे आपल्याला अशाच पद्धतीने थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. इतर वेळी आपण भाताच्या थोडंसं वरती येईल असं पाणी टाकतो, पण या भाताला तसं नाही करायचं. कारण की भाजीला पण आपलं एक पाणी वगैरे असतंच पालकाच्या. तर खूप पाणी झालं की तो चिकट होतो. आता 2 शिट्ट्या मी काढलेल्या आहेत आणि मस्त असा फडफडीत असा आपला भात तयार झालेला आहे. बटाटा वगैरे पण खूप गाळ नाही झाले बघा, व्यवस्थित ते कुक झालेलं आहे सगळं. जास्त शिट्ट्या काढायच्या नाही किंवा जास्त पाणी टाकायचं नाही, जेणेकरून भाज्या ओव्हर कुक होतील. मस्त असा मोकळा आणि छान असा पालक भात आपला रेडी आहे. ग्रीन कलर त्याला आलेला आहे. खायला खूप छान लागतो. सॉफ्ट अशी एकदम माइल्ड चव लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.